राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। त्याचबरोबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। खास करून त्यांनी कळव्यामध्ये आणि ठाण्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये होत असलेली गद्दारी बघून त्याचा वीट येऊन त्यांना किळस वाटायला लागली आणि त्या एका गोष्टीमुळे त्यांनी विकासाचा जो आलेख त्यांनी कळव्यात बघितला आहे, त्या कळव्याच्या आहेत, त्यामुळे तो आलेख बघून त्यांनी निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश करू। आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढणार नाही, प्रत्येक कार्यकर्ते जेव्हा येतो तेव्हा निश्चितच ताकद वाढत असते। प्रत्येक कार्यकर्ता ताकद घेऊनच येतो, सर्वसामान्यांच्या त्याच्या मागे ताकद असते आणि त्या ते घेऊन येत असते। सर, पहिल्यांदा तुमच्या पक्षातले जे नगरसेवक आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्याने शिवसेनेचे काही कार्यकर्ते असतील जे इच्छुक होते ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत, बीजेपीचे देखील नाराज आहेत, त्यांची संधी हुकली त्यांच्यासोबत। नाही, असं आहे की मला दुसऱ्याच्या घरात कोण नाराज आहे आणि कोण काय खाते, कोणाच्या ताटात काय हे कधीही बघण्याची सवय नाही। ते पक्षप्रवेश करतील की नाही? मला काय करायचं आम्ही ताकदीने लढू एवढंच सांगतो। मी बोलताना उल्लेख केला की अनेक नगरसेवकांसोबत आमच्या पैशांच्या थैल्या ठेवल्या होत्या, पण ते ताकदीने इथे उभे। हे काय इथे काय अरविंद मोरे इथे समोर उभा आहे, त्याच्या समोर त्याला दाखवली, ही बघ तुझी थैली ठेवली आहे, घेऊन जा, आम्ही काय थांबणार नाही, तूही थांबू नको। हा समोर उभा आहे, मी त्या काय मागे पुढे बोलत नाही, आता समोर उभा आहे। पैशांच्या थैलीचं तर राजकारण आहे, बाकी आहे काय महाराष्ट्रात दुसरं करतायत काय? काहीच नाही, सगळं पैसा फेको तमाशा देखो अशातला प्रकार चालू आहे। आज दिवाळी पहाटचा कार्यक्रम ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। शिंदेच्या शिवसेनेने आयोजन केलं होतं, परंतु राजन विचार यांनी जे आहे ते दिवाळी पहाटचा कार्यक्रम टाळला। त्यांचं म्हणणं पूरग्रस्तांना या दिवाळीच्या माध्यमातून मदत कुठेतरी केली जाईल, ते ठीक आहे, त्याच्यावरती फार चर्चा करण्याची काय गरज। प्रवेश केला काय कारण नाही, कारण असं काही मी सांगणार नाही, मी थोडक्यात आज 4 वाक्यातच संपवणार आहे। बघा, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांच्या वारसाला आम्ही सांभाळून म्हणजे इथे आज प्रवेश केलेला आहे। मागील 16 वर्ष मी भारतीय जनता पार्टी पक्षात कार्यरत होती। ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद भूषविलेले आहे, 2दा निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे राजकारण अगदी जवळून बघितलं आहे। पण या 16 वर्षात जो कळव्याचा विकास घडला ते फक्त एकच म्हणजे नामांकित आमदार जितेंद्र आव्हाड साहेब ह्यांच्या माध्यमातून आम्ही घडलेला बघितलेला आहे। आणि जेव्हा आपण ग्राउंडवर कामं करतो तेव्हा आपण ग्राउंडचीच कामं बघतो। आम्ही ज्या कळव्यात होतो मी कळव्याचाच विकास बघणार, मी काय केंद्रात नाही जाणार। त्यामुळे कळव्याच्या विकासासाठी अजून ताकद देण्यासाठी किंवा माझी ताकद वाढवण्यासाठी मी आज आपले आमदार फक्त ज्यांनी विकास केला त्यांच्याबरोबर मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे। बाकी जसं साहेब काम सांगतील काम करतील आम्ही त्यांच्याबरोबर सदैव आहोत। पण जसं तुम्ही पक्ष प्रवेश करणार तर भाजपच्या कुणी नेत्यांनी किंवा कुणी प्रमुखांनी तुम्हाला फोन केलेला का? नाही, जरी संपर्क केला नाही केला ते आता बोलून काही उपयोग नाही आहे। जे आहे तो भूतकाळ होता, आता आपण वर्तमानात बघू। पुढची तयारी कशी असणार आहे स्थानिक स्वराज्य? नक्कीच साहेबांच्या आदेशानुसार, शेवटी मार्ग तेच सांगणार आहेत, दिशा ते देणार आहेत। मी माझ्या डोक्याने तर नाही चालणार, कारण साहेब ते आहेत, आपण त्यांना साहेब ठरवले तर नक्कीच त्यांच्याच हिशोबाने आपण चालू।